24 जुलै 2024 रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूलजवळ दिवा या ठिकाणी एका इसमाला मारहाण करून झाडीझुडपामध्ये टाकलेलं आहे. त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली, त्याला ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कळवा या ठिकाणी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरांनी कळवलं. सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता, त्याचं नाव गाव काय समजलेलं नव्हतं. नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता, तांत्रिक दृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असता तो शोविक श्रीमणी वय 35 वर्ष हा धालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं. त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती आणि हा या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो मयत आढळून आलेला होता. त्याप्रमाणे मग मुंब्रा पोलीस स्टेशनचे API कोळेकर, API तांबे, त्यांचं पथक, PI पाचोरकर, PI दवणे आणि सिनियर PI यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला. CCTVचं फुटेज पाहिलं, त्यांचे गुप्त बातमीदार लावले कामाला आणि त्यातून असं कळालं की हा इसम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून 2 इसमांनी सुलतान मेहबूब शेख आणि रितेश राजभर या इसमांना रिक्षात घालून आणून त्या बुद्ध मंदिराच्या पाठीमागं टाकलेला होता. त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता या लोकांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्या ठिकाणी जे चायनीज सेंटर आणि सर्व्हिस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भोईर आणि जितेश भोईर बंधू ह्या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला, का बसला आहे या कारणावरून त्याला मारहाण केली. तो त्यांचं ऐकत नव्हता म्हणून त्याला दांडक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनचे API तांबे, API कोळेकर, त्यांचे मार्गदर्शक PI पाचोरकर, PI दवणे आणि सिनियर PI शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे लागलीच चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे.